इसे कहते हैं 10,000. एका और 0 10, पुन्हा 0 100, पुन्हा 0 1000, पुन्हा 0 10,000. एक पुसून काढला सगळे शून्य. मग यातला एक तो स्टेजवर बसला का नाही अयोध्येचा राम, तो एक आहे आणि बाकीचे सगळे राजे झिरोत जमा आहे आणि तो एक आपला करायचा आहे. विठ्ठल अजून सोपं सांगतो, सोपं. गायीसी वधावे, रामासी त्यागावे, भजन करावे गाढवाचे. काय म्हणतील, दरवर्षी तारीख घेत जा गौतमजी या बाबाची, चांगलं सांगताय. गायीसी वधावे, अरे गोहत्या बंदी करता करता विनोबा भावेजी सारखे संत गेले. ग्रहस्थाने करावे गोरक्षण, चाराव्या जेथे तृण आणि जीवन स्वापदादी संकट आले या जाण, वेचुणी प्राण रक्षाव्या. आणि तुम्ही तर कीर्तनात सांगता गायीसी वधावे, पण कोणती गाय? खिल्लारी नाही, जर्सी नाही, वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय. जिकडे जाऊ नये तिकडे जा, जिकडे जाऊ नये तिकडे जा, जे खाऊ नये ते खा, जे खाऊ नये ते खा. आणून मोडावे गाय गड्या हो, वासना वढाय गाय, वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय. करते काय? जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे जे खाऊ नये ते खाय, आणि त्या गायीसी वधावे. गायीसी वधावे, रमासी त्यागावे. म्हणजे रामचंद्र नव्हे, इमा रामाना हा विठ्ठल वरवा आहे ना, तो हा म्हणजे एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो, आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरला आला म्हणून हा आणि जवळचा आणि तोणी दूरचा. ते राष्ट्रपती, हे दिल्लीचं घ्यायचं, आणि हे गौतमजी खटोड हे बीडचं घ्यायचं. हे नी जवळचं आणि ते नी दूरचं. तसं तो एकेकाळी वैकुंठात होता तो. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिक देखले, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निधान. तो पुढे शब्द आहे एक, तो एकच आहे. एकोहम बहुश्याम प्रजायेय, एकाकीन रमते तस्मात, एकलेन कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने. एकच. रामायणामध्ये ऐकलंय तुम्ही, इथं झालं तेव्हा देशोदेशीचे राजे आलेले आहे. धनुष्य उचलायचा प्रयत्न करतात सगळे राजे, पण तिळाच्या दाण्या इतकं धनुष्य हल्ल्या गेलं नाही. सर्व राजाने विचार केला की जनक राजाला जर 10,000 पहिलवानाच्या द्वारा धनुष्य ओढत आणता आला, आपण जर 10,000 राजा मिळून उचलला तर काय बिघडल? काय बिघडणार नाही. कुठं भूप सहस्त्र दस एकही 12, लगे उठावन ठरही न तारा. 10,000 राजे, भूप सहस्त्र दस एकही 12. 10,000 राजे जेव्हा धनुष्य उचलायसाठी उठले तेव्हा सीतामाई सखीला म्हणाली, सखी क्या जानकी, अगर 10,000 आदमी से धनुष्य उठा जाए तो हम माला किसे पहने? आणि प्रश्न योग्य आहे. हे तर सामूहिक केला कार्यक्रम यांनी सुरुवात. आणि 10,000 राजा मिळून जर उचलला धनुष्य तर मी नेमकी माळ कोणाला घालू? सखी फार हुशार, तू समजते क्यों नाही जा. देव, पुढचा शब्द पहा, देव. देव शब्दात दिव धातू आहे. दिव दिव्यती नाम प्रकाशने.
प्रकाशने जर देव तर मग लाईटला देव म्हणा, ते बटनवर आधारित आहे. चंद्राला म्हणा ते परप्रकाशित आहे, सूर्यामुळे चंद्र प्रकाशतो. मग सूर्याला म्हणा नाही, सूर्यालाही प्रकाश पुरवणारी जी ताकद आहे, यद भयात वाती वातोयम सूर्यस्तपती यद भयात, त्याला म्हणतात देव. म्हणून चाले हे शरीर कोणाचे असत्य. एक म्हणला एवढं कळत नाही का महाराज, काय चाले हे शरीर पायाचे असत्य. अरे पायाच्या सत्तेनं जर शरीर चालतात तर प्रेताला पाय असतात का नसतात. मग एखाद्या जाडजूड प्रेतानं म्हटलं असतं पोरं तुम्ही चौघं नाही उचलू शकत, मग तुम्ही सरळ डांबरी रोडनं या, मी येड्या बाबळीतून येतो, पत्र्याच्या शेडमध्ये आल्यावर पेटवा. पाय असून सुद्धा चालतं का शिवाजीराव. नाही तर प्रेताला डोळे, प्रेताला कान, प्रेताला तोंड, सगळी इंद्रिय प्रेताला आहेत की नाही. आणि प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याचेच माणसं बसतात. आणि काय रडणं चालतं. शपथ खोटं सांगत नाही, तुम्हाला जर समाजाचं प्रेम पाहायचं असेल, खरं प्रेम, मरून पहा. जन्मात जे तुम्हाला चांगलं बोललं नाही आयुष्यात, ते त्या दिवशी चांगलं बोलतं. माणूस होता राव, कोण मेला हा माणूस होता, हिरा होता गावचा. झालं काय, मजा संपली गावची. त्याचं आपलं पटलं नाही, कारण त्याला खोटं अजिबात जमत नव्हतं. लेगा बैमाना म्हणून तर तुझं त्याचं पटत नव्हतं, तुला खरं चालत नव्हतं. माणूस होता. नाही तर त्या प्रेताच्या भोवताल सगळे बसतात की नाही. बहीण असते, भाऊ असतो, पुन्हा मुलगी असते, सून असते, मुलगा, म्हातारी, आणि कवठाळू रडतात. मुलगी म्हणते बाबा कळल्या दिल्लीहून आली, चमचाभर तरी दूध घ्या ना. मुलगा म्हणतो एक शब्द तरी बोला ना. सून म्हणती एवढं तरी ऐका ना. म्हातारी तर पार तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. म्हातारं म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, जर्सीच्या गोठ्यात होतो 6 महिन्यापासून, तूच बघत नव्हती, आता एकदा बघा. अरे प्रेताला डोळे आहे, प्रेताला तोंड आहे, प्रेताला कान आहे, आणि नातलगाचा आग्रह एकदा बघा, एकदा बोला, एकदा पहा. आता कान असून का ऐकत नाही, डोळे असून का पाहत नाही, याचं उत्तर आहे ती क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवे कवी एक नारायण, तयाचे भजन तयाचे भजन. भजन त्यांना वाटलं चालच दुसरी काढली पुन्हा. तयाचे भजन चुकू नको. म्हणून तुमच्या आमच्यात जी शक्ती आहे, चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते ते मला येत नाही, पण पाठ करून सांगतो. व चुकतही असेल आपला, आणि त्याचा काही संबंध येत नाही, त्या भाषेचा आपला अभ्यासही नाही, पण ते वाचण्यात आलेलं सांगतो. विवेकानंदांना पाश्चात्य देशातील लोकांनी प्रश्न विचारला की तुम्हारे हिंदुस्तान में बहुत से देव देवता मानने वाले लोग हैं, हाँ, तो देव है कितने देवता, हाउ मेनी गॉड्स. त्यांना विचारलं. गॉड इज वन. मग दुसरा प्रश्न विचारला, व्हेअर इज गॉड, तो राहतो कुठे. मॅन बॉडी इज द गॉड टेम्पल. माणसाचं शरीर हे देवाचं मंदिर आहे ना. तैसा हृदयामध्ये मी नमश. अच्छा, तो फिर आखिरी का सवाल है क्या है, हु इज गॉड. गॉड इज पॉवर. म्हणून चाले हे शरीर कोणाची असत, बाकीच्या देवाला. देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. तो एक देव आपला करून घ्यावा, आपला करावा, याचा अर्थ होतो कळावा. सुख कळण्यामध्ये आहे, लक्षात घ्या. मुलाला बाप कळावा, एवढा श्रीमंत बाप आहे. मुलगा 5 वर्षाचा,
बाप 35 वर्षाचा, जत्रा बघायला जातात, पूर्ण जत्रा विकत घेऊन द्यायची ताकद बापात, एवढी श्रीमंती आहे. आणि जत्रेत गेल्यावर वडील म्हणतात, बाळू काय पाहिजे? चावीचा स्कूटर पाहिजे पप्पा. अजून काय पाहिजे? गोट्या. अजून चॉकलेट. अजून पतंग. 270 केली खरेदी अख्खी. अख्खी जत्रा घेऊन देण्याची ताकद बापात, पण 270 वर खुश झाला बाळू. तोच बाळू 25 वर्षानं बाळासाहेब झाला आणि वडील 65 वर्षाचे झाले. बाळासाहेबाचं लग्नही झालं आणि वडील म्हणाले, बाळासाहेब मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. चावीचा स्कूटर पाहिजे का गोट्या? चॉकलेट पाहिजे का पतंग? बाळासाहेब उठून उभा राहिला. आता काहीच घेऊन देऊ नका पप्पा, फक्त तिजोरीची चावी माझ्याकडे द्या, हे सगळे मी पाहतो. आता बाप कळला. विठ्ठल दुष्काळ पडला. लग्न झाल्यावर मोड कसं झोपडं, मोलमजुरी करणारा परिवार. लग्न झालं, एक मुलगाही झाला, 5 वर्षाचा झाला. पण एवढा दुष्काळ पडला जगदाळे महाराज, 3 दिवस झाले नवरा बायको उपवासी पाद्या. एकादशीत अग्नीची आवड, एकादशीत विष्णूची आवड, एकादशीत बस तसलाच प्रकार आहे हा. भांगार कांता द्वय कातराया, या 2 कात्र्या आहे. केल्या विधीने नर कातराया, ब्रह्मदेवाने निर्माण केल्या. जोन सापडे नर कातराया, आणि तो योग्य होतो नर का तराया. म्हणून तो शब्द या अर्थी यायचा. इमा रामानाम स्त्री आसक्ती सोडायची, रामासी त्यागावे. भजन करावे गाढवाचे. गाढवाचे म्हणजे ते जनावर नाही, गाढवाचे म्हणजे श्रद्धेनं दृढ भावानं भजन करावे. पुन्हा एक सोपं सांगतो. मायबाप दोन्ही जीवेची मारावे आणि आम्हाला येरवड्याला पाठवावे. अरे सकळ तीर्थाची ये दुरे, जे का माता पितरे, आणि ते सेवेसी की शरीरे लोण कीजे. आणि तुम्ही सांगता जीवईची मारावे. हो, पण कोणते? ममता ही माय आणि लोभ हा बाप. माय बाप दोन्ही जीवेची मारावे आणि पाय ते वंदावे बायकाचे. म्हणजे पत्नीचे नाही, इथे संधी विग्रह करायचा. पाय ते वंदावे बा एकाचे, आपला तो एक देव.